सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दासबोध दशक पहिलामध्ये आपण आजपर्यंत 4 समासांचा अभ्यास केला. आज आपण समास 5वा, त्याचं नाव आहे श्री संत स्तवन. ज्याप्रमाणे समर्थांनी गणेश स्तवन केलं, शारदा स्तवन केलं, सद्गुरु स्तवन केलं, त्याप्रमाणे श्री संत स्तवनही करतात. आपण आज त्याचा थोडक्यात अभ्यास करूया. अध्यात्माच्या क्षेत्रात अदृश्य आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणाऱ्या आणि देणाऱ्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला किंवा संतांना समाजातील आदर्श पुरुष मानले जाते. आत्मज्ञानी असणारा संत हाच श्री समर्थांचा आदर्श पुरुष आहे. सर्वसामान्य आपल्यासारखी माणसं मी देहच आहे अशा देहबुद्धीवर आरूढ होऊन जीवन जगत असतात. त्यांचे अनुभवाचे क्षेत्र दृश्य जगतापुरतेच मर्यादित असते. ते स्वार्थी असतात आणि सतत वासना तृप्तीच्या मागे लागलेले असतात. पण याच्या विरुद्ध आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी मनुष्य मी हा देह नसून मी आत्माच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन जगत असतो. त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्य जगताच्या किंवा स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून अनंता एवढे म्हणजे परब्रह्मा एवढे विशाल बनते आणि म्हणूनच त्याला महात्मा असे संबोधले जाते. ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपल्या अहंकाराची आहुती देणारा हा महात्मा अत्यंत निस्वार्थी असतो. त्याच्या वासना निर्मूळ म्हणजे मुळासहित नष्ट झाल्याने तो निरंतर पूर्णपणे समाधानी असतो. त्याची संतोषवृत्ती समाधान वृत्ती ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाच पातळीवर असते. जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराजांची जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ही उक्ती त्याने आपल्या जीवनात उतरवल्याचे आपल्याला पदोपदी जाणवते. अकारण उपकाराने भरलेले संतांचे जीवन म्हणजे मानवी जीवनातील सर्वात शुभ मंगल आणि अभिजात प्रवृत्तीचे साकार रूप होय. संतांची गाठभेट होऊन त्यांचा निकट सहवास मिळणे यासारखी परमभाग्याची गोष्ट नाही. एके ठिकाणी असे म्हटले आहे, बहु अवघड आहे संत भेटी. एकतर 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आणि मिळाला तर भारतासारख्या महान देशात मिळणे मुश्किल आणि त्यातही महाराष्ट्रासारख्या परम पावन पवित्र अशा संतांच्या भूमीमध्ये जन्म मिळणे अत्यंत कठीण. इतकेच नाही तर महाराष्ट्रात जन्माला येऊनसुद्धा संतांची प्रत्यक्ष ओळख होऊन त्यांचा सहवास लाभणे
यासारखी मनुष्य जीवनात अत्यंत भाग्याची गोष्ट अन्य कोणती नाही. अत्यंत सूक्ष्म, अदृश्य आणि शाश्वत म्हणजे कायम टिकणारी अशी आत्मवस्तू अनुभवण्याची पात्रता संत संगतीला, त्यांच्या सहवासात राहिलेल्या माणसांना मुक्त हस्ताने देणे हेच संतांचे या जगातील अवतारामागचे खरे कार्य आहे. मनुष्याला आत्मसाक्षात्काराची, ब्रह्मसाक्षात्काराची युक्ती सापडणे हीच खऱ्या अर्थाने संतकृपा आहे. प्रस्तुत समासातून श्री समर्थ महाराज अशा आत्मसाक्षात्कारी संतांचेच वर्णन करीत आहेत. म्हणून या समासाचं नाव आहे श्री संत स्तवन. संत आणि संत संगती काय करतात याचे वर्णन करताना श्री रामदास स्वामी म्हणतात, आता परमार्थाचे जे मुख्य आधारस्तंभ आहेत, ज्यांच्या कृपेनेच अतिशय सूक्ष्म, अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या संत सज्जनांना मी वंदन करतो. परमात्म वस्तू अतिशय दुर्लभ आहे. ते मिळणे हाच मनुष्य जीवनातील अलभ्य लाभ आहे. पण असे असले तरीसुद्धा ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने अतिशय सुलभ होते. परब्रह्म, परमात्म वस्तू वास्तविक व्यक्त आहे, म्हणजे प्रगट आहे. पण जर आपण देहबुद्धीने पाहू गेलो तर ती कोणाला दिसत नाही. अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती होत नाही. म्हणजे ती आत्मवस्तू, परमात्मवस्तू आपल्या अनुभवाला येत नाही. म्हणजे परमात्मवस्तू, परब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे, पाहण्याची, बघण्याची किंवा दाखवण्याची गोष्ट नाही. अनेक वस्तूंची यथायोग्य रीतीने पारख करणारे पारखी या आत्मवस्तूच्या बाबतीत फसतात. डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही, ते सुद्धा चुकतात. पाहण्याचा प्रयत्न करूनही अगदी स्वतःपाशीच असलेली ती वस्तू माणसे पाहायला चुकतात. वास्तविक आत्मवस्तू कुठे लांब नाही, आपल्या जवळच आहे, स्वतःपाशीच आहे, पण आपल्याला सापडत नाही. तुझे आहे तुझं पाशी असे म्हणतात, ते काही खोटे नव्हे. दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही अनेक प्रकारच्या प्रकाशांनी ती आत्मवस्तू दिसत नाही. इतकेच नाही तर डोळ्यात नेत्रांजन घालून पाहायला जरी गेलो तरी ती नजरेसमोर येत नाही. 16 कलांनी परिपूर्ण असलेला पौर्णिमेचा चंद्रसुद्धा आपल्या प्रकाशाने आत्मवस्तू दाखवू शकत नाही. एवढेच नाही तर प्रकाशाच्या सगळ्या कळा ज्याच्या पाशी आहेत असा अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोमय सूर्यालासुद्धा आत्मवस्तूचे दर्शन घडवणे शक्य नाही. भिंतीवर जाळे विणणाऱ्या कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अत्यंत बारीक धागा, सूक्ष्मतंतू आपल्याला सूर्यप्रकाशामुळे दिसतो. त्याचप्रमाणे अणु, रेणू इत्यादीसारखे अतिशय बारीक सूक्ष्म पदार्थसुद्धा आपण सूर्यप्रकाशाच्या योगाने पाहू शकतो. एवढेच कशाला, आपल्या एका केसाचे टोक चिरले तर तेही सूर्यप्रकाशात आपल्याला दिसू शकते. परंतु अशा सूक्ष्म वस्तूंचे दर्शन घडवणारा सूर्य
आपल्या प्रकाशाने आत्मवस्तूला प्रकाशित करू शकत नाही, परंतु अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना केवळ संतांच्याच कृपेने सुलभ होते. आत्मवस्तूचे स्वरूप इतके विलक्षण आहे की तिच्यापुढे साऱ्या शंका संपून जातात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, वाया जातात. तर्काच्या साहाय्याने आत्मवस्तू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे तर्कसुद्धा निष्फळ ठरतात. समर्थ सांगतात, अशी ही आत्मवस्तू वाणी म्हणजे वाचा, मन आणि बुद्धी यांच्या शक्तीच्या पलीकडे आहे. बरे, विवेकाने सारासार विचाराने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर तेथे विवेक पांगुळतो. शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न केला असता शब्दांची बोबडी वळते आणि मनाने जाणून घ्याय म्हटले तर तेथे मनाची धडपडसुद्धा उपयोगी पडत नाही. पुराणांमध्ये असे वर्णन आले आहे की शेष नागाला 1000 मुखे आहेत, त्यामुळे तो वक्त्यांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु असा शेष नागसुद्धा आपल्या 1000 मुखांनी आत्मवस्तूचे वर्णन करू शकला नाही. समर्थ सांगतात, जगातील सर्व प्रकारचे ज्ञान वेदांमध्ये सामावले आहे असे ज्ञानी पुरुष सांगतात. त्यामध्ये ज्या वस्तूचे वर्णन केले गेले नाही अशी एकही वस्तू नाही. असा सर्वज्ञ, सर्व काही जाणणारा वेदसुद्धा आत्मवस्तूचे दर्शन घडवू शकत नाही. संतांच्या सहवासाचे महत्त्व आणि लाभ वर्णन करताना स्वामीजी सांगतात, अशी सर्व प्रकारे दुर्लभ आणि वर्णनातीत म्हणजे वर्णनाच्या पलीकडे असलेली जी आत्मवस्तू आहे ती ज्या संतांच्या कृपेने स्वानुभवाने जाणली जाऊ शकते त्या संतांचा महिमा शब्दांनी सांगू शकेल असा एकही मनुष्य या त्रैलोक्यात नाही. मायेच्या अंगी अनेक विचित्र कला व अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, कारण शक्तीचे दुसरे रूप म्हणजे माया. समर्थ सांगून गेले आपल्याला 3ऱ्या समासामध्ये, शक्तीचे दुसरे रूप म्हणजे माया. परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची कला आणि शक्ती तिच्याजवळ नाही. अशा त्या मायातीत असलेल्या म्हणजे मायेच्या पलीकडे असलेल्या आत्मवस्तूच्या प्राप्तीचा, परमात्मवस्तूच्या प्राप्तीचा सोपा मार्ग, सोयीचा उपाय फक्त आणि फक्त संतच सांगू शकतात. ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही त्याप्रमाणे संतांच्या स्वरूपाचे सुद्धा वर्णन करता येणार नाही, कारण ते शब्दातीत असल्याने शब्दांच्या आवाक्यात, शब्दांच्या आटोक्यात येत नाही. म्हणून समर्थ सांकेतिक रूपाने संतांचे वर्णन करताना म्हणतात, संत हे आत्मस्वरूप, परमानंद स्वरूप आणि सुखरूप असतात. एवढेच नाही तर संतोषाची, समाधानाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. म्हणजे संतांच्या संगतीत मनुष्याला परिपूर्ण समाधानाचा निरंतर लाभ होतो. संत ओळखायचे कसे, लक्षणं काय? स्वामीजी सांगतात, संत हे विश्रांतीची अखंड विश्रांती, तृप्तीची निजतृप्तीचे स्थान असतात.
भक्तीचे पर्यवसान म्हणजे भक्तीची फलश्रुती म्हणजे संत असतात. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची आत्मस्वरूपाची साठवून ठेवण्याचे योग्य असे सत्पात्र म्हणजे संत असतात. किंवा जेथे पुण्याचा उदय होतो अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच आहेत. संतांच्या देहरूपी मंदिरात समाधीरूपी देवता निवास करते. संतांच्या अंतःकरणात उत्तम विचारांचे विवेकांचे भांडार असते. संतांचे जीवन म्हणजे अत्यंत उच्च कोटीची श्रेष्ठ सायुज्य भक्तीचे माहेरघरच असते. संत हे सत्याचा कधीही त्याग करत नाही. संत शब्दामध्ये मूळ शब्द सत आहे. सत म्हणजे सत्य, आणि जे सत्याचा त्याग करत नाही त्यांनाच संत म्हणतात. जे केवळ सत्य दाखवतात, सत्याची ओळख करून देतात, त्यांनाच संत म्हणतात. थोडक्यात त्यांना सद्गुरू म्हणतात. कारण सद म्हणजे सत, आणि ते दाखवणारे, ते ओळखून देणारे संत असतात. संतांचे चरित्र म्हणजे कृतार्थ जीवनाचा, सफल आयुष्याचा आपल्यासाठी आदर्शच असतो. ज्यावेळी आत्मवस्तूच्या प्राप्तीचा काळ आपल्या जीवनात उदयाला येतो, त्यावेळी संतांची भेट आपल्या जीवनात सहजपणे होते. म्हणजे आपल्याला संतांना शोधायची आवश्यकता नाही. आपल्या जीवनामध्ये योग्य वेळ आल्यानंतर संतच आपल्याला शोधत येतात. पाडाला लागलेल्या आंब्याला शोधत पोपट स्वतः येतो. त्यासाठी आंब्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त कैरीचे रूपांतर पाडात होणे अत्यावश्यक आहे. संत आपल्याला काय देतात? समर्थ सांगतात, संत हे अत्यंत श्रीमंत, धनवान तसेच वैभव संपन्न असल्यामुळे ते असंख्य दरिद्री जीवांना सर्वात दुर्मिळ अशी मोक्षलक्ष्मी प्रदान करून त्यांना एखाद्या राजासारखे वैभवशाली करतात. म्हणजे अनेक अज्ञानी माणसांना आत्मज्ञान संपन्न करतात, कारण ते स्वतः आत्मज्ञानी असतात. संत मोठे सामर्थ्यशाली असतात. अत्यंत उदारपणे ते आपले सामर्थ्य दुसऱ्याला सहाय्य करण्यासाठी वापरतात. संत हे विलक्षण दानशूर असतात. अशा संतांकडून आत्मज्ञान, आत्मवस्तूची प्राप्ती होणार नाही असे कसे बरे होईल? म्हणजे संतांच्या संगतीत राहिल्यानंतर ते आपल्याला निश्चित आत्मज्ञान करून देतात. म्हणजे परमात्म वस्तूची प्राप्ती करून देतात. आजपर्यंत या जगामध्ये पुष्कळ राजे, महाराजे, चक्रवर्ती, सार्वभौम राजे होऊन गेले, सध्या आहेत आणि यापुढे होतीलच, समर्थ सांगतात. परंतु यांच्यापैकी कोणीही आपल्याला सायुज्य मुक्ती देऊ शकणार नाही. सायुज्य मुक्तीचे म्हणजे मोक्षाचे दान त्रैलोक्यात संत सज्जनांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही देऊच शकत नाही. असे अलौकिक पारलौकिक दान संत देतात. अशा या संतांचा थोरपणा, मोठेपणा, त्यांचे महात्म्य कोणत्या शब्दात वर्णन करावे?
जे परब्रह्म या त्रैलोक्याहून निराळे आहे, जे वेद आणि श्रुतींनासुद्धा जाणता आले नाही, तेच परब्रह्म परमात्मवस्तू संतांच्या अगाध कृपेने साधकाच्या अंतःकरणात व्यक्त होत असते, प्रकट होत असते. सरते शेवटी स्वामीजी सांगतात, संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्याआधी कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच वाटतात. संतांच्यामुळे आपल्या जीवनात मुख्य परमात्मा प्रगट होतो, म्हणजे आपल्याला आत्मवस्तूची प्राप्ती होते. अशा प्रकारे श्रीमद दासबोधातील गुरु शिष्य संवादाच्या पहिल्या दशकातील संतस्तवन नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.